अमरावतीत एक मोठा वाद पेटलाय. सांगापूर रेल्वे अंडरपास जो नागरिकांच्या सोयीसाठी बनवला तोच आता धोक्याचा ठरत असल्याचा आरोप होतोय. फक्त 6 मीटर रुंद अंडरपास, अरुंद रस्ता आणि येत्या हनुमान जयंतीला लाखोंची गर्दी. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मोठा अपघात होणार का? अमरावतीतील सांगापूर फाट्याजवळ बांधण्यात आलेला रेल्वे अंडरपास आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींचा आरोप आहे की हा अंडरपास तांत्रिक नियमांचे उल्लंघन करून तयार करण्यात आलेला आहे. अंडरपासची रुंदी केवळ 6 मीटर, अप्रोच रोड फक्त 5 मीटर, तब्बल 500 मीटर लांबी आणि तीव्र उतार्यामुळे 2 वाहनं एकाच वेळी जाऊ शकत नाही आणि त्यामुळे अपघाताचा धोका वाढलाय. याच मुद्द्यावरून मनपाचे स्वीकृत नगरसेवक अनिल अग्रवाल यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या इशाऱ्यानंतर रेल्वे प्रशासनही खडबडून जागं झालंय. रेल्वेचे अभियंते, स्थानिक प्रशासन आणि मान्यवरांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यामध्ये राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आणि महापौर श्रीचंद तेजवानी यांनीही परिस्थितीचा आढावा घेतलाय. परंतु खरी चिंता आहे ती येत्या हनुमान जन्मोत्सवाची. दोन गाड्या कशा जाईल आणि कशा तिथून क्रॉस होईल आणि लाईन टर्न आहे, लाईन टर्न 5 मीटर इथपर्यंत मी हा 5 मीटरचा रस्ता आहे, 5 मीटर आणि फक्त 12 मीटरची टर्निंग आहे आणि इथून 2 गाड्या टेक्निकली कोणी बनवलं याच्यावर कारवाई करायला सांगा. आणि 6 मीटरचं ओपनिंग आहे, हे सगळं मोजमाप आहे इथलं व्यवस्थित. आता हे टेक्निकली यांनी सँक्शन कसं केला, म्हणजे सँक्शन वेगळं आहे आणि जागेवर वेगळं आहे काय, तेच पाहिजे त्याच्याकडून घेऊन आपण. आता इथे मला सांगा, इथून 2 गाड्या कशा जाऊ शकतात आणि इथे एखाद्या बाईला समजा रात्री 8 वाजता पकडलं, 8 नाही दिवसाही पकडू शकते, कोण काय जबाबदार? 5 ते 7 लाख भाविक येण्याची शक्यता, अरुंद अंडरपासमुळे ट्रॅफिक जाम आणि भगदडीचा धोका. नगरसेवक अनिल अग्रवाल यांनी प्रशासनाला स्पष्ट अल्टिमेटम दिलाय. 31 मार्च पर्यंत जुनं लेवल क्रॉसिंग सुरू करा, अंडरपास वन वे करा किंवा नवीन अंडरपास किंवा आरओबी तयार करा, अन्यथा रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. या प्रकरणाची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. बांधकामात त्रुटी असल्याचे आरोप तपासले जात असून लवकरच सुधारणा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. साईन नाही हो, साईन तर राहणारच आहे. तुम्ही काय गोष्टी छोट्या छोट्या माणसाच्या गोष्टी कोंडले, VR मध्ये आहे, SR मध्ये आहे, नॅशनल हायवे मध्ये आहे, कायच्याच सँक्शन आहे. 5 मीटर कोणत्या नियमाप्रमाणे झाला लिहासाठी चांगलं राहील ना प्रेसला. इतकी लोक आहेत ना इथे, टीव्ही वरून डिसाइड होतं आपलं. ते दिलं असेल ना कोणतं काय कुठे आहे सांगा ना, ठेकेदारांना विचारा ना काय आहे तर. त्याला माहिती त्याच्यावर. मग कोणाला माहित आहे? इंजिनियरला माहित नाही, ठेकेदाराला माहित नाही, तर रेल्वे मंत्र्यांना फोन लावा, त्यांना माहित असेल. माहित कोणाला? स्टँडर्ड ड्रॉइंग आहे, हो स्टँडर्ड ड्रॉइंग कोणत्या नियमाप्रमाणे, जसं कोणताही रोड केला जातो, हायवे केला जातो, तिथली ट्रॅफिक, तिथला सर्वे, तिथला रेकॉर्ड, तिथला रिपोर्ट, हा स्टँडर्ड ड्रॉइंग कशाच्या हिशोबाने आहे? समजा हा सबवे तुम्ही बडण्या रोडला केला असता काय? नाही. मग इथे का केलं? त्याचं रिझन टीव्ही प्रमाणे आपलं डिसाइड होतो. टीव्ही म्हणजे काय? ट्रेन व्हेकल युनिट राहतं सर. ट्रेन व्हेकल युनिट म्हणजे इथे जे ट्रॅफिक आहे, आतमध्ये 4000 घरं आहेत, याच्या हिशोबाने आहे. आम्ही लिहावं असं? हो हो. खासदार साहेबांनी समोर सांगून राहिले तुम्ही. हो. 4000 घरासाठी 6 मीटरचं ट्रॅफिक मान्य आहे. 4000 घर नाही, तिथून जितके ट्रॅफिक हो तर मग 4000 घरावाले ट्रॅफिक जाऊन राहिले ना, तेच तर तुम्हाला सांगून राहिलो. इथले जे घर आहेत ते कुठे जातात, कुठून जातात? त्याच रोडने जातात. मग 4000 घरांचा ट्रॅफिक आहे ना, मग 4000 घरांचा ट्रॅफिक 6 मीटर मधून जाईल का, हे तर तुम्हाला विचारून राहिलो. जाते म्हणून तर ते त्यांनी सांगा ना तुम्ही, द्या ना मग ऑफिशियली बाईट जाते म्हणून. 6 मीटर मधून 4000 घराचा ट्रॅफिक जातो, हा खासदार साहेबांच्या समोर तुम्ही सांगून राहिले, आमच्या समोर नाही. आणि एकीकडे विकास कामं तर दुसरीकडे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न. सांगापूर अंडरपासचा वाद आता फक्त राजकीय राहिलेला नाही, तर तो थेट जनतेच्या जीवाशी संबंधित मुद्दा बनलाय. आता पाहायचं आहे की प्रशासन वेळेत निर्णय घेते की आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो. दर्जाच्या क्षेत्राला तुम्ही अंडरपास 6 मीटरचं 5 मीटरचं
आता तरी रिपोर्ट पाठवा आमच्या भावना सगळा ठीक आहे टेक्निकल जाऊ द्या legal भावना तर पाठवा आमच्यावरती नाही टेक्निकली पण सर एक लेटर आम्हाला लेटर बनवतो आम्ही प्रपोज ते रेकॉर्ड करतोय ना आपण एक लेटर पलटा के ऊपर लेना कुठे गेला हा किरण जे पलटा के ऊपर एक रेकॉर्ड करून घे मी लेटर सांगतो लेटर मध्ये सांगा तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी मी सजेस्ट केल्या एक तर फ्लायओव्हर झाला पाहिजे हा कारण की इथे एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे इकडची वस्ती वाढते आहे त्याच्यामुळं भैया एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपला ऑप्शन आहे की फ्लायओव्हर झाला पाहिजे समजा जर का फ्लायओव्हर नसेल होत तर पॅरलल एक एंट्री आणि एक्झिटचा 2 अंडरपास असले पाहिजे ठीक आहे म्हणजे सेम आता हे केलेलं आहे आता हे काय तुम्ही तोडफोड करणार कारण की तुम्हाला जागाही नाही घ्यावं लागत तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या हनुमान जयंतीच्यासाठी आपल्याला हे सगळं व्हायचं आहे हनुमान जयंतीच्यासाठी आपल्याला ती भिंत तोडून आपल्याला ट्रॅफिकला जाऊ द्यावं लागेल त्या 24-48 तास त्याच्यासाठी प्रोव्हिजन करावं लागेल माणसाची हे लक्षात ते लाल झेंडी वगैरे गाड्या थांबवायसाठी आणि चौथी महत्वाची गोष्ट की तुम्ही एक क्लोजर रिपोर्ट देण्याच्या अगोदर तुमचं हे चुकलेलं आहे की तिथे लाईटची व्यवस्था नाही तिथला रोड स्मूथ झालेला नाही त्याची ट्रायल घेतली की नाही मला माहीत नाही किती व्हेकलने तुम्ही ट्रायल घेतली ट्रायल रिपोर्ट मला दाखवला नाही दाखवला का ट्रायल नाही आमचा रॅम्प जो आहे रॅम्प आहे जे काय असेल त्याचा रिपोर्ट असेल सेफ्टी मेजर्स काय काय आहे ते तुमचे नाही आहे तुम्हाला आतमध्ये जाताना इथे जे काय स्पीड ब्रेकर वगैरे लावा लागते ते स्पीड ब्रेकर तुम्ही लावले नाही लक्षात लावले का म्हणजे जे नॉर्म्स आहे तुमचे सेफ्टी नॉर्म्स आहे ते सेफ्टी नॉर्म्स तुम्ही पाळले नाही मग तुम्ही कसं काय कम्प्लिशन रिपोर्ट देऊ शकता अरे मला माहित आहे ना काय कराल तर क्लोजर रिपोर्ट तुमचा जाऊच शकत नाही तुम्ही घाई गडबडीनं पाठवलेला आहे तर क्लोजर रिपोर्ट तो चुकीचा आहे मग तुमच्यावर कारवाई करायला लावा लागेल की तुम्ही मी स्पेसिफिकली देईन की तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय कारण की सेफ्टी नॉर्म्स करण्याच्या अगोदर तुम्ही क्लोजर रिपोर्ट पाठवला म्हणून या इंजिनियरवर कारवाई करावी हा माझा आग्रह राहील समजलं कारण का अशा चुका नाही चालत मला सांगा ना क्लोजर रिपोर्टचे नॉर्म्स आणा माझ्यासमोर काय काय तर सेफ्टी मेजर घेतले का तुम्ही लोकांना काय असं चिल्लरच समजता का हे पत्र पूर्ण ड्राफ्ट कर ठीक आहे